बघा आता आज ॲडव्हान्स एक्सेलचा पुढचा टॉपिक डेटा कन्सोलिडेशन. डेटा कन्सोलिडेशन हे आज आजच्या भागात आपण या गोष्टी शिकणार आहे. काय डेटा कन्सोलिडेशन इन एक्सेल इज अ फीचर यूज टू combine and summarize data from multiple ranges, sheets or worksheet into single summary report. मल्टिपल शीट वरून किंवा वर्कशीट वरून वेगवेगळ्या डेटाची एकत्रित समरी वेगळ्या शीट मध्ये आपण तयार करू शकतो. त्यालाच डेटा कन्सोलिडेशन असं म्हटलं जातं. वर्कशीट वर्कबुक it is useful when you need to aggregate information from different sources into one place for analyze or reporting. याच्यात की फीचर्स काय काय महत्वाचे म्हणजे कन्सोलिडेट बाय फंक्शन. कन्सोलिडेट करताना कोणकोणते फंक्शन्स, सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मीन या फंक्शनचा उपयोग त्या डेटा कन्सोलिडेशन मध्ये आपल्याला काय करता येईल, वापरता येईल. रेंज सिलेक्शन, यू कॅन कन्सोलिडेट डेटा फ्रॉम मल्टिपल रेंजेस within a single worksheet, different worksheet or even a different workbook. वेगवेगळ्या वर्कबुक मधून सुद्धा तुम्हाला तो डेटा घेता येऊ शकतो, असं पण आहे. म्हणजे तुम्ही वेगळ्या फाईल मधला सुद्धा डेटा कन्सोलिडेट करू शकतो, एकत्रित करून त्याचा समराइज रिपोर्ट काय करू शकतात, बनवू शकतात. लेबल consolidation can be done using label to align data from different sources, ensuring that the data is correctly matched and aggregated. तर ते जे लेबल्स म्हणजे हेडिंग्स जे काही दिलेले असेल त्या हेडिंग्स नुसार तो काय करणार आहे, तो ॲग्रिगेट किंवा समराइज करणार आहे त्या रिपोर्टला. तर बघू आता आपण जाऊ आपल्या एक्सेल शीटकडे आणि डेटा कन्सोलिडेशनचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बघू की कसं करता येईल. त्याच्यासाठी मी एक सॅम्पल डेटा तुमच्या समोर घेतलेला आहे. या शीट मध्ये मी मॅथ या विषयाचा 12th सायन्सचा मॅथ विषयाचं आपण प्रत्येक महिन्याला एक टेस्ट घेतो आणि त्या टेस्टचा डेटा इथं मी ठेवलेला आहे की किरण याला जानेवारी मध्ये किती मार्क पडले, जानेवारीत घेतलेल्या टेस्टला किती पडले, फेब्रुवारीत घेतलेल्या टेस्टला किती पडले, एप्रिल मे. म्हणजे 12वीचं वर्ष असल्यामुळे बऱ्याच कॉलेजेस बरेच क्लासेस कष्ट घेत असतात, विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघत असतात आणि तो परफॉर्मन्स बघून प्रत्येक वेळेस त्या विद्यार्थ्याला इंटिमेट करत असतात त्याचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. म्हणून या पद्धतीचा डाटा गरजेचा असतो, बरोबर. मग हा इथं मॅथचा घेतलेला आहे. केमिस्ट्रीच्या सब्जेक्ट टीचरने केमिस्ट्रीचा ठेवलेला आहे, तो वेगळ्या शीट मध्ये पण ठेवू शकतो, वेगळ्या वर्कबुक मध्ये पण. कन्सोलिडेशन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या वर्कबुक मधला डेटा एकत्र आणता येतो, तो काय भाग नाही. फिजिक्सच्या टीचरने वेगळा फिजिक्सचा ठेवलेला आहे डेटा. अशा पद्धतीने हा 3 डेटा वेगवेगळा इथं ठेवलेला आहे आणि या डेटाचे एकत्रीकरण आपल्याला जर करायचं असेल तर आपण हे करू शकतो, बरोबर. साधं सम फंक्शनच्या सहाय्याने आपल्याला करता येईल ते. आता 3D रेफरन्सच्या सहाय्याने आपण करू. 3D रेफरन्स म्हणजे आता सगळ्या शीट मधला डेटा आपल्याला एका विशिष्ट सेल मधला, उदाहरणार्थ असं पकडू की मॅथ मध्ये किरणचा जानेवारीचा जो डेटा ठेवलेला आहे तो ठेवलेला B2 मध्ये, बरोबर आहे ना. तसंच केमिस्ट्रीचा डेटा कुठे ठेवलेला किरणचा, तर B2 मध्येच ठेवलेला आहे. नाही, किरणचा नाही, इथं पूजाचा ठेवला गेलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथं किरणचाच बघा 63 आहे. आपण इथं केमिस्ट्रीमध्ये किरणचाच करू. तिथं किरण, रवी, बीना, मीना, नीलम, किरण, रवी, बीना, मीना, नीलम, सारिका आणि मग पूजा आहे. तर मग मी काय करतो, हा जो कॉलम आहे हा खाली शिफ्ट करतो. इथं डेटा अरेंज नाहीये व्यवस्थित म्हणून मी त्याला अरेंज करून घेतलं. आला आता सगळ्या डेटामध्ये सारखेपणा आलेला आहे. आता काही बदल आहे का? सगळे विद्यार्थी सारखेच आहेत. इथं काहीतरी चेंजेस झालेला आहे. इथं मध्येच पूजा आलेली बघा, पूजा शेवटी पाहिजे, ते पूजा शेवटी. फिजिक्स मध्ये पूजा मध्येच आली, तिला मी शेवटी घेतो. डिलीट केला म्हणजे डेटा हा मी सारखा केला की एंट्रीज ह्या सारख्याच ठेवल्या
आणि मग आपल्याला 3D रेफरन्सच्या सहाय्याने टोटल करणं एकदम इझी जातं. मग या 3D शीट मध्ये मी येतो. 3D शीट मध्ये किरणची जानेवारीच्या तिन्ही सब्जेक्टची मला टोटल घ्यायची. साधं फंक्शन आपण शिकलोय, सम फंक्शन इक्वल टू सम. टॅब दिला, पहिला सब्जेक्टचा मार्क, मग कुठे ते मॅथच्या शीट मध्ये, मग मी मॅथवर क्लिक करतोय. मॅथवर क्लिक करून त्या जानेवारीचे पहिले मार्क मी सिलेक्ट केले. बरोबर, सिलेक्ट केल्यानंतर जानेवारी पासून, मॅथ पासून ते फिजिक्स पर्यंत सगळ्यांचे B2 ची सेल आपल्याला काय करायची आहे, सिलेक्ट करायची. मग मी इथं शिफ्ट दाबून फिजिक्स वर क्लिक करतो. बघ, शिफ्ट दाबून कुठं क्लिक केलं, फिजिक्सला, आणि एंटर की दाब. जशी मी एंटर की दाबली तसे माझी इथं त्या तिन्ही सब्जेक्टचे मार्क इथं आलेले. बघा इथं काय आलं बघा, सम मॅथ टू फिजिक्स B2 आहे का. म्हणजे B2 सेल मध्ये मॅथ टू फिजिक्स एवढे जे सीट आहे, या शीट मध्ये B2 मधल्या सेल ऍड्रेसची टोटल कर, सम कर, असं आपण त्याला सांगितलं. दुसरी पद्धत आपण अशी पण वापरली असती, इक्वल टू. समजा आता फेब्रुवारीची टोटल करायची, इक्वल टू सम. पहिले मॅथ वर क्लिक केलं, त्याच्या फेब्रुवारीच्या याला क्लिक केलं, बरोबर, कॉमा. मग नंतर केमिस्ट्रीला क्लिक केलं, परत त्याच्या फेब्रुवारीला क्लिक केलं, कॉमा. परत फिजिक्स वर क्लिक केलं, त्याच्या फेब्रुवारीला क्लिक केलं, आणि एंटर दाबला. बघा जसंही मी हे केलंय, इथं बघा काय फॉर्म्युला आला बघा, सम मॅथचा C2, केमिस्ट्रीचा C2 आणि फिजिक्सचा C2 अशांची टोटल कर, असं आपण इथं सांगितलं, आणि ती टोटल त्यांनी तिथं घेतलेली आहे. बरोबर. मग 3D रेफरन्सच्या सहाय्याने सोपं गेलं का नाही. काय केलं आपण, सम फंक्शन आणि पहिल्या शीटवर क्लिक केलं. समजा असे 6 शीट असते, पहिला शीट टू 6 शीट, डायरेक्ट शिफ्ट दाबून क्लिक केलं असतं, तेवढ्यांची टोटल त्याने घेऊन टाकली असती. मग मी काय करतो, याला ड्रॅग करतो आणि खाली कॉपी करतो. बघा इकडे सगळ्यांची ऑटोमॅटिकली टोटल आपली आलेली आहे. इथं प्रत्येकाची, किरणला टोटल तिन्ही सब्जेक्ट मध्ये जानेवारीत किती मार्क पडले, तर 203 पडले आहे ना. इथं एंट्री करायताना, आता तुम्हाला एंट्री करायची आहे, त्यामुळे एंट्री करताना तुम्ही याला रिस्ट्रिक्ट करा की मार्क हे 100च्या वर आणि 0च्या खाली एंटर नाही झाले पाहिजे. तुम्हाला डेटा व्हॅलिडेशन आपल्याला शिकवलेलं आहे ना. आपण मागच्याच भागामध्ये डेटा व्हॅलिडेशन शिकलो, तर ते डेटा व्हॅलिडेशन तुम्हाला तिथं सेट करायचं एंट्री करताना, जेणेकरून रॉंग एंट्री होणार नाही. आलं, 3D रेफरन्स समजला. मग आता आपण जातोय डेटा. हा, पण मग आता या 3D रेफरन्स मध्ये बघा एक गंमत अशी करू आपण. मॅथ मध्ये मी जातो, आणि मॅथ मध्ये गेल्यानंतर मी इथं पहिले 4-5 रो सिलेक्ट केले, आणि राईट क्लिक करून इन्सर्ट म्हटलं. ते रो काय झाले, खाली. केमिस्ट्री मध्ये गेलो, केमिस्ट्री मध्ये परत 2-3 रो घेतले, इन्सर्ट म्हटलं. आता मी 3D रेफरन्स कडे येतोय, टोटल काढली, तिथे येतोय. काय झालं, जसंही लोकेशन तुमचं बदललं बाकीच्या शीट मधलं, त्या मार्कांचं, त्या विद्यार्थ्याच्या मार्कांचं, तसं इकडे ते टोटलला घेतले का, नाही घेतले. बदल पडला, फरक पडला का नाही इथं, बरोबर आहे का नाही. म्हणजे 3D रेफरन्स मध्ये आपण सम करताना हा नियम आहे की ज्या विद्यार्थ्याचे मार्क आणि ज्या विषयाचे मार्क ज्या सेलमध्ये आहे पहिल्या शीटमध्ये, त्याच शीट दुसऱ्या शीटमध्ये, तिसऱ्या शीटमध्ये त्याचे एंटर झाले पाहिजेत वेगवेगळ्या सब्जेक्टचे. तसं झालं नाही तर ते टोटलला घेत नाही. बरोबर, ठीक आहे. मग आपण परत जाऊ त्या शीटमध्ये आणि आहे तसा डेटा परत करून टाकू. आपण बघितलं आउटपुट काय झालं त्याच्याने. आता नवीन शीट मी इथे एक इन्सर्ट करतोय, आणि इथं आपण डेटा कन्सोलिडेशनच्या साह्याने आपण काय करणार, समरी तयार करणार. टोटल घेणार, पर्सेंटेज, तुम्ही काय काय पण घेऊ शकता, टोटल, पर्सेंटेज, ऍव्हरेज, बरोबर, कोणत्याही सेल मध्ये घेऊ शकतात. बरोबर, तिथं कसं त्याच सेल मध्ये आपण घेतलं, B2 मध्येच टोटल पण घेतली आपण 3D रेफरन्स मध्ये. आता इथं मी कोणत्याही सेल मध्ये क्लिक करतो, आणि क्लिक करून डेटा टॅबला मी जातो. त्याच्यामध्ये बघा इथं डेटा कन्सोलिडेशन कमांड आहे, त्याला मी क्लिक केलं. जसंही क्लिक केलं, या ठिकाणी बघा इथं फंक्शन्स ऑप्शन आहे. या फंक्शन मधून तुम्हाला जे काही रिपोर्ट बनवायचं आहे, बेरीज करायची आहे, काउंट करायचं आहे, ऍव्हरेज काढायचंय, ते फंक्शन तुम्ही इथून निवडायचं. आता आपल्याला सम करायची म्हणून मी इथून काय निवडलं, सम फंक्शन निवड. रेफरन्स मध्ये आपल्याला रेंज द्यायची. कोणती रेंज, तर पहिल्या सब्जेक्टच्या मार्कांची मी रेंज देतोय. मी इथे मी क्लिक केलंय आरोला, मॅथ वर गेलो. इथं मॅथ वर गेल्यानंतर बघा
हे मॅथचा शीट मी काय केलं, सिलेक्ट केलं. पुन्हा आरोला मी क्लिक करतो. जसे क्लिक केलं इथं ऍड बटन आलं. या ऍड बटनला मी क्लिक करणार. ती जी रेंज आहे मी तिथं काय केली, ऍड केली. पहिला रेफरन्स ऍड केला. आता दुसरा रेफरन्स ऍड करायचा आहे मला. पुन्हा मी ह्या रेफरन्सच्या आरोला क्लिक केलं. केमिस्ट्रीच्या शीटला गेलो. केमिस्ट्रीच्या शीट मधून तो डाटा मी काय केला, सिलेक्ट केला. सिलेक्ट करून पुन्हा आरोला क्लिक करून इथं ऍड म्हटलं. केमिस्ट्रीचा पण डेटा तिथं काय झाला, रेफरन्सेस मध्ये ऍड झाला. परत आपण फिजिक्सच्या शीटला घेऊ. इथं फिजिक्सच्या शीटवर मी जातो. तिथला डेटा मी सिलेक्ट करतो आणि ॲरोला मी क्लिक करतो. जसे क्लिक केलं ऍड बटनला मी क्लिक केलं. बस जा. हे केल्यानंतर आता तिन्ही शीट आपण शीटची रेंजेस इथं रेफरन्सेस मध्ये, ऑल रेफरन्सेस मध्ये काय केले, ऍड केले. आता इथं तो सांगतो यूज लेबल इन. तुमचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये लेबल कुठे आहे, टॉपचा रो हा लेबल आहे, हेडिंग आहे, बरोबर. आणि लेफ्टचा पण रो कॉलम हा पण हेडिंग आहे. लक्षात घ्या. बघा बरं, टॉपचा रो पण हेडिंग आहे का नाही, आणि इकडे पण हेडिंग आहे का नाही, दोन हेडिंग आहे का नाही हे डेटाला. ठीक आहे, मग हे दोन्ही मी सिलेक्ट करतो, टॉप रो आणि लेफ्ट कॉलम केलं. आणि पुढे क्रिएट लिंक टू सोर्स डेटा. सोर्स डेटाची लिंक तुम्हाला तयार करायची आहे का, करायची असेल तर इथे टिक करा, नसेल करायची तर जर तुम्ही लिंक तयार केली नाही तर तुम्हाला त्या डेटा, त्या शीट मधला जे रेफरन्स शीट तुम्ही वापरलेला आहे त्या डेटा मधला, त्या शीट मधला डेटा आपल्याला या शीट मध्ये बघता येणार नाही. तुम्ही इथे लिंक तयार केली तर तो बघता येईल लगेच तिथं जागेवरच. चला लिंक तयार करू आपण. केले आणि इथं काय म्हणायचं, फक्त ओके म्हणायचं. जसे ओके म्हटलं इथं आपल्याकडे काय झालं, किरणची टोटल आलेली आहे, रवीची आली आहे. आता इथं सेल ऍड्रेस कोणत्या सेल मध्ये तिकडे डेटा आहे ते बघून इथं बघितलं नाही. त्याने हेडिंग बघितलं आणि हेडिंग नुसार त्याने बरोबर डेटाचं काय केलं, इथं टोटल काढून दिलेली आपल्याला. बरोबर आलं लक्षात, ते झालं समजलं. मग टोटल आली. मग टोटल आली का नाही बघा. जे रेफरन्सवर आपण जे क्लिक केलं होतं ना त्याचा उपयोग कुठे झाला बघा, या ठिकाणी. इथं हा जो किरण आहे ना याच्या पुढे प्लसचं साइन आलं. आलं का, हे कशामुळे आलं, त्या रेफरन्सच्या ऑप्शनला आपण टिक केल्यामुळे. त्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय का डेटा, पहिला डेटा, दुसरा डेटा आणि तिसरा डेटा आहे का, आहे ना. तर त्या डेटामध्ये 73 मार्क आहे, 67 मार्क आणि 63 मार्क, या तिघांची टोटल 203 आलेली आहे का. इथं बघा 82, 63 आणि 41 याची तिघांची टोटल 186 आली. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं तुम्हाला बघता येणार. प्रत्येक विद्यार्थ्या समोर तुम्ही क्लिक करून त्याचे प्रत्येक रेफरन्स शीट मधले मार्क आपल्याला, किंवा रेफरन्स शीट मधला डाटा आपल्याला इथं ज्याची टोटल, ज्यावर ही टोटल आलेली आहे किंवा ज्यावर हे आउटपुट आलेलं आहे त्या आउटपुटचा जो काही डेटा आहे रेफरन्स शीट मधला तो आपल्याला इथं दिसेल लिंकच्या साहाय्याने. जर तुम्ही ते क्लिक केलं नसतं तर हे ऑप्शन इथं आले नसते, डायरेक्ट टोटल मिळाली असती. येते लक्षात. ठीक. आता आपण काय करू, प्रत्येक शीट मध्ये आपण तिथं जाऊ. हे शीट मी शेवटी मूव्ह करतो. मॅथ मध्ये गेलो. मॅथ मध्ये मी एक नवीन रेकॉर्ड ऍड करतो, रवी. रवी आहे इथं माझ्यामध्ये. हा आता कोणतं, पूजा करू आपण, समजा पूजा पण आहे. काय घ्यायचं, बर राणी घेऊ. चला बर, त्याचे मार्क आपण इथे टाईप करू. जा. हे पहिल्या शीट मध्ये मी टाईप केले मार्क. दुसऱ्या शीट मध्ये केमिस्ट्री मध्ये ह्या राणीला वरती घेतो. इथे इथं राणी टाईप केली. जा. फिजिक्सच्या शीट मध्ये तिची लोकेशन आपण मिडलला ठेवू कुठंतरी. राईट क्लिक करून मी इन्सर्ट केलं. इथं नवीन रेकॉर्ड मी टाईप करतो. जा.
आता आपण काय करू, नवीन शीट घेऊ आणि त्या नवीन शीट मध्ये आपण पुन्हा डेटा इथं जिथं डेटा कन्सोलिडेशन तुम्ही तयार केलेलं आहे तिथं काही बदल झाला नाही, तिथं काही नवीन विद्यार्थी तिथं ऍड झाला नाही, परंतु नव्याने मी शीट घेतो त्याच्यामध्ये पुन्हा ती कमांड देतो मी. बघा डेटामध्ये गेलो, काय डेटा, त्याच्यानंतर डेटा कन्सोलिडेशन, त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं, सम घ्यायचंय. सम घेतलं, एक एक शीट मी इथून घेतोय. पहिलं घेतलं मॅथचं शीट, त्याचा डेटा रेंज घेतली, बरोबर, ऍड केलं. नंतर दुसरा शीट घेतलं, त्याची डेटा रेंज घेतली, ऍड केलं. तिसरं शीट घेतलं फिजिक्स, त्याची डेटा रेंज निवडली, त्याला ऍड म्हटलं, झालं. ऍड म्हणून इथे टॉपचा रो, लेफ्टचा कॉलम, हे काय लेबल आहे म्हणून ते सिलेक्ट केलं आणि आपण क्रिएट लिंक टू सोर्स डेटा, त्याची लिंक पण आपण काय करतो इथं तयार करतोय आणि ओके म्हणतो मी. जसे ओके म्हटलं, बघा इथं आपल्याकडे रेकॉर्ड आलेला आहे आणि राणीचं रेकॉर्ड सगळ्यात टॉपला आलेलं आहे तिथं, बरोबर. जरी इकडे राणीचं टॉपला नसेल तर त्याला टॉपला घेतलं, शेवटच्या शीट नुसार त्याने घेतलं टॉपला. आणि मग टॉपला घेतल्यानंतर आपल्याला त्या राणीचे जे मार्क आहेत ते आपल्याला इथं दिसतील. बघा इथं तुम्ही प्लसवर साईनवर क्लिक केलं तर बघा 45, 65 आणि 76. जरी त्याचं लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी जरी असलं प्रत्येक शीट मध्ये विद्यार्थ्याचं, तरी त्याने त्या विद्यार्थी, हा तुमचं जर स्पेलिंग चुकलं तर मग हे नाही, तुम्हाला कमीत कमी विद्यार्थ्याचं स्पेलिंग तरी योग्य ठेवावं लागेल, है ना, तरच तो हे मिळेल. म्हणजे लेबल जो डाटा असतो, हेडिंग जे असतात, हे हेडिंग तुमचे सारखे पाहिजे, त्याच्यावरून तो डेटा कन्सोलिडेशन इथं काढत असतो. समजलं? मग तर अशा पद्धतीने आपण हे डेटा कन्सोलिडेशन करू शकतो. आपण अजून याच्यामध्ये ऍव्हरेज काढून बघू. आणखी एक शीट मी घेतो, ऍव्हरेज काढून. समजा तुम्हाला टोटल घ्यायचे आहेत, पर्सेंटेज काढायचे, यांना पर्सेंटेज किती पडले प्रत्येक महिन्यामध्ये, तर तुम्ही काय करणार, पुन्हा डेटावर जाल, डेटा कन्सोलिडेशन वर क्लिक कराल, ज्या ठिकाणी घ्यायचं त्या ठिकाणी सेल ऍड्रेस तुम्ही घ्या. इथून फक्त फंक्शन बदलायचं. फंक्शन घेतोय आपण ऍव्हरेज, त्यात मिनिमम मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स हे पण तुम्हाला काढता येतील, ते पण तुम्ही काढून बघा. ऍव्हरेज केलं, पहिल्या शीटवर गेलो मॅथच्या, इथं रेफरन्सवर क्लिक केलं, पहिल्या शीटवर गेलो, पहिल्या शीटचा रेफरन्स सिलेक्ट केला, ऍड केला. परत दुसऱ्या शीटवर गेलो, दुसऱ्या शीटमध्ये त्याचा रेफरन्स सिलेक्ट केला, त्याची रेंज सिलेक्ट केली, ऍड म्हटलं. परत तिसऱ्या शीटवर जातोय फिजिक्सवर, त्याची रेंज मी सिलेक्ट करतो आणि इथे ऍड करतो. तिन्ही ऍड केल्या ऍड. आता मी इथं टॉपचा रो आणि लेफ्टचा कॉलम सिलेक्ट केला. मी इथं क्रिएट लिंक टू सोर्स डेटा ऑप्शन सिलेक्ट करत नाही. फरक काय पडतोय ते आपण बघू. इथं ओके म्हटलं मी, ओके म्हटल्याबरोबर इथं माझ्याकडे पर्सेंटेज आलेले आहेत. त्या पर्सेंटेजला थोडंसं छान फॉर्मॅटिंग करतो 2 डेसिमल प्लेसेस मध्ये, म्हणजे आपल्याला दिसेल, छान दिसेल. बाकी आलं. आता या ठिकाणी बघा, इकडे रो नंबरच्या ठिकाणी तिथं प्लसचं साइन आलं का? नाही आलं. म्हणजे आता हे पर्सेंटेज कसे आले हे आपल्याला तिथं दिसणार नाही. कोणकोणते मार्क याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये किंवा ऍव्हरेज मध्ये तुम्ही घेतले ते आपल्याला दिसणार नाही. समजलं? मग त्या लिंकचा ऑप्शन, अशा पद्धतीने हे डेटा कन्सोलिडेशन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला हे प्रॅक्टिकल दिलंय. ही फाईल तुम्ही सेव्ह करा. फायनली ही फाईल सेव्ह करतो, सेव्ह म्हणतो. सेव्ह करायची, मला कुठं सेव्ह करायची तर डॉक्युमेंट फोल्डर मध्ये. तुम्ही तुमचं स्वतःचं फोल्डर सुद्धा तयार करू शकतात. तिला IDL-18 असा नंबर तुम्हाला द्यायचा. आयडियल म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमचं नाव द्यायचंय आणि सेव्ह करायची आणि मग फाईल काय करायची, क्लोज करायची. ठीक आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिकल काय दिलेलं आहे याच्यावर, तर ह्या 3 डेटा तुम्हाला तयार करायची 3 शीट मध्ये वेगवेगळ्या. माहिती छोटी, एवढी काही नाहीये. मार्क तुम्ही अंदाजे जरी टाईप केले तरी चालू शकतात, बरोबर. फक्त त्याला व्हॅलिडेशन सेट करा, होल नंबरचं व्हॅलिडेशन सेट करा, जेणेकरून चुकीचा डेटा एंटर होणार नाही आणि 100% पेक्षा पर्सेंटेज जाणार नाही कोणाची जास्त. ठीक आहे. मग तिथं फक्त सांगितलंय की डेटा होल नंबरचं डेटा व्हॅलिडेशन सेट करा. मग ते तुम्ही कसं करायचं, 0 ते 100 करायचं का 0 ते 99 करायचं ते तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. प्रत्येक शीटला नाव द्यायला लावलेलं आहे.
3D रेफरन्सच्या साहाय्याने टोटल काढायला लावलेली आहेत. मग नंतर ते 3D रेफरन्सची जी टोटल काढाल तिला तुम्ही त्या तुमच्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथच्या शीटमध्ये थोडंसं मूव्ह करून बघा, कॉलम वरती खाली, तुमच्या टोटलवर त्याचा परिणाम होईल ऑटोमॅटिकली. आणि मग तुम्ही कन्सोलिडेशनच्या साहाय्याने तुम्ही टोटल काढायची आणि मग शेवटी तुम्ही फाईल एक रेकॉर्ड ऍड करायचं, पूजा नावाचं रेकॉर्ड तिथे ऍड करायचं आणि हे पूजाचं रेकॉर्ड ऍड करून मग पुन्हा कन्सोलिडेशन कमांडच्या साहाय्याने तुम्हाला डेटा कन्सोलिडेट करायचा आहे आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळतो का नाही, म्हणजे एका शीटमध्ये वरती, एका शीटमध्ये मध्ये, एका शीटमध्ये खाली, अशा पद्धतीने त्याला तुम्हाला ऍड करायचंय. ठीक आहे. या ठिकाणी माझ्यामध्ये पूजाचं रेकॉर्ड आहे, तर तुम्ही इथं फक्त बदला, नाव बदला, वेगळं घ्या, सेम नाव येईल. मी तसं तुम्हाला प्रॅक्टिकल पाठवताना दुसरं प्रॅक्टिकल पाठवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे डेटा कन्सोलिडेशनचं प्रॅक्टिकल इथं काय झालं, कंप्लीट झालं. ठीक आहे. तर मग आज आपण इथं थांबू.